कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीय वर्षा बंगल्यावर राहायला का घाबरताय? संजय राऊतांचा खडा सवाल. नवा बंगला बांधण्याची चर्चा सुरू असल्याचाही दावा. काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंबू सापडले. रामदास कदम यांचं राऊतांना प्रत्युत्तर. रामदास कदम असो, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे, शिवसेनेमध्ये सगळेच काळी जादूवाले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. जरांगेंनी सांगितली मुंडे आणि कराड सोबतच्या भेटीची कहाणी. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं माझी भेट घेतली. दोघेही उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते. मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी कृष्णा अंधळे फरार. आरोपींविरोधात आतले पुरावे नष्ट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी यंत्रणेची. धनंजय देशमुख आक्रमक. अंजली दमानियांची उद्या पत्रकार परिषद. गेले 4 दिवस त्यांच्यावर काम केलंय. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. दमानियांचं ट्विट. धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर संधी मिळेल याची भुजबळ वाट पाहत असतील. सर्वजण एकाच माळेचे मणी. अंजली दमानियांची राष्ट्रवादीतील नेत्यांवर टीका. दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू भोगसून हत्या. तर शिर्डीमधील एका तरुणावर देखील कामावर जाताना चाकू हल्ला. गंभीर जखमी असल्याची माहिती. शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचा दुहेरी हत्येवर संताप. हे प्लान नव्हे तर नशेमधून होणारे रँडम मर्डर असल्याचाही आरोप. अर्थमंत्रीपदावरील व्यक्ती खडूसच असते. संजय राऊतांचा निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा. महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं भलं कसं होणार? अर्थसंकल्पावरून राऊतांची मोदी सरकारवर टीका. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का याकडे लक्ष. शिवराजसोबत अन्याय झाला. त्यानं पंचाला लाथ नाही तर गोळ्या झाडायला हव्या होत्या. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं संतप्त वक्तव्य. कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मारहाण करणं योग्य नव्हतं. न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचांना केलेल्या मारहाणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका. पंचांकडून मला शिबिगाळ झाल्यानं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. मारहाणीवर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचं स्पष्टीकरण. पंचांच्या निर्णयावर राक्षेचा आक्षेप. शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केलं. पंचानं दोन्ही पैलवानांना चूक दाखवायला पाहिजे होती. काका पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये बाद घोषित केल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारली. तर अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाडनं देखील पंचांचाच निर्णय मान्य नसल्यानं मैदान सोडलं. दोघांवरही 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई. माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर कारवाई करा. शिवराजच्या कुटुंबियांची मागणी. काका पवारच्या तालमीमध्ये असल्यानं मुलावर अन्याय झाल्याचा आरोप. क्रिकेटच्या थरारापुढं सगळ्या राजकीय शत्रुत्वाच्या तोफा. भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्याचा थरार. शेलार, नार्वेकर, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे यांनी एकत्र पाहिला. शेलार आणि आदित्य ठाकरेंचा एकमेकांशी संवाद. सोलापूरनंतर सांगलीमधील ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएमला विरोध. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या. वाळवा तालुक्यातील बहे ग्रामसभेत एकमेकांना ठराव. इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द. राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर. संशयित प्रकरणांपैकी 127 रुग्णांमध्ये जीबीएस आजाराचं निदान. तर उर्वरित रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं. 5 संशयास्पद रुग्णांच्या मृत्यूची नोंद. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.